नागपुरातल्या पारडी पोलिसांनी सरकारी धान्याच्या काळा बाजाराचा मोठा पर्दाफाश केला। पारडी भागातील MK फूड्स नामक फ्लोर मिलवर छापा टाकत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सरकारी गहू जप्त केला। या फ्लोर मिलमध्ये साठवण्यात आलेल्या गव्हाच्या गोण्या सरकारी असल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी घटनास्थळाहून सुमारे 6 ते 7 ट्रक म्हणजेच अंदाजे 100 टन सरकारी गहू जप्त केलाय। हा गहू सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गरिबांसाठी राखीव होता, मात्र तो कथितपणे काळा बाजार करून फ्लोर मिलपर्यंत पोहोचवण्यात आला होता। हा गहू फ्लोर मिलमध्ये दळून जास्त दराने खुल्या बाजारात विक्री केला जायचा। या फ्लोर मिलचा मालक राजू पुरोहित असल्याचं सांगितलं जातंय। पोलिसांनी हा संपूर्ण प्रकार आंतरराज्य स्तरावर चालत असल्याचा संशय व्यक्त केलाय। हा सरकारी गहू मध्य प्रदेश, हरियाणा तसंच महाराष्ट्रातील विविध भागातून नागपुरात आणण्यात आला होता। पोलिसांनी सर्व सरकारी गोण्या जप्त केल्या आहेत। मालाची मोजणी तसंच संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू आहे। या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन अर्थातच FDA ला देखील तपासात सहभागी करण्यात आलंय। पोलीस आणि FDA ची संयुक्त टीम सरकारी धान्याच्या पुरवठा साखळीत नेमकी कुठे आणि कशी गळती झाली याचा तपास करत आहे। सध्या पोलिसांनी संपूर्ण माल जप्त केला असून तपास सुरू आहे।